नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. तामिळनाडू, बंगलोर, पाचगणी, वर्धा, मध्य प्रदेश आदी विविध ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत ठाणे महानगरपालिकेच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाने चमकदार कामगिरी करत विजेपद पटकावलं. महानगरपालिकेच्या कबड्डी संघाच्या कामगिरीबद्दल आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महिला आणि पुरुष कबड्डी संघाचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळेस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, क्रीडा अधिकारी मिनल पलांडे तसंच महिला कबड्डी संघाच्या व्यवस्थापक नीना गोळे, प्रशिक्षक संतोष शिर्के आदी उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी अर्थात प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीबरोबर चर्चेचं गुऱ्हाळ सुरू होतं. मात्र अखेर प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली आहे, तर आश्चर्यकारकरित्या वंचित बहुजन आघाडीने बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या या राजकीय निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी या संदर्भात प्रश्न विचारला असता प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी आपण काहीही चुकीचं बोलणार नाही असं धोरण उद्धव ठाकरे यांनी घेतलं आहे. त्याचप्रमाणे प्रकाश आंबेडकर यांनी देखील शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याविषयी प्रकाश आंबेडकर यांनी चुकीचे शब्द वापरू नयेत अशी आशा व्यक्त केली. त्यांचे आजोबा आणि आमचे आजोबा या दोघांमध्ये समाजसेवेचा मोठा ऋणानुबंध होता. हा ऋणानुबंध जपत आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात कुठल्याही प्रकारचे अपशब्द अथवा टीका करणार नाही असं देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळेस स्पष्ट केलं आहे. एकीकडे महाविकास आघाडीचे प्रमुख असलेल्या शरद पवार यांच्या कन्या ज्या लोकसभेचं प्रतिनिधित्व करतात त्या बारामतीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे, तर दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत. यामुळे महाविकास आघाडीमध्ये देखील संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातनं आपल्याला उमेदवारी मिळावी अशा प्रकारची मागणी सिद्धिविनायक हॉस्पिटलचे सर्वेसर्वा आणि वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर अमोल गीते यांनी केली आहे. या संदर्भात आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे अशी माहिती देखील डॉक्टर अमोल गीते यांनी दिली आहे. यापूर्वी रामभाऊ कापसे, रामभाऊ म्हाळगी अशा सुसंस्कृत व्यक्तींनी ठाणे लोकसभा मतदारसंघ गाजवलेला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला उमेदवारी दिली तर ठाणे लोकसभा मतदारसंघाला एक सुशिक्षित चेहरा खासदार म्हणून मिळेल आणि त्याचा निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सकारात्मक परिणाम होईल अशी माहिती देखील या निमित्ताने डॉक्टर अमोल गीते यांनी दिली आहे. नमस्कार, मी डॉक्टर अमोल गीते सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या माध्यमातून गेल्या 10-12 वर्षापासून ठाणे शहरामध्ये सेवा देत आहे. आता गेल्या 5-6 दिवसापासून माझं नाव चर्चेत आलेलं आहे आणि खरोखरच ठाणेकर जनतेचे मी आभार मानेन की माझ्यासारख्या नवीन चेहऱ्याला उमेदवारी मिळावी म्हणून आपण ठाणेकर जनतेमधूनच आवाज आला आणि साहेबांपर्यंत नाव पोहोचवलं आणि एक सुशिक्षित चेहरा, सुसंस्कृत चेहरा या ठाणे लोकसभेला मिळावा म्हणून सर्वांनीच प्रयत्न चालू केलेले आहेत. आणि मला खरोखरच या ठिकाणी आवर्जून ठाणे शहराच्या, ठाणे लोकसभेच्या इतिहासाची आठवण करून द्यावीशी वाटते की रामभाऊ कापसे असतील, रामभाऊ म्हाळगी असतील यांच्यासारख्या अत्यंत सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहऱ्यांनी ठाणे लोकसभेचं एकेकाळी प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यामुळे ठाणे लोकसभेचा ऐतिहासिक वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी जर एका सुशिक्षित चेहऱ्याला संधी दिली, एखाद्या नवीन सुसंस्कृत चेहऱ्याला संधी दिली तर त्याचा निश्चितच फायदा होणार आहे. आणि त्यामुळे जेव्हापासून माझं नाव चर्चेमध्ये आलेलं आहे त्यावेळेस पक्षभेद विसरून लोक, वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी मला फोन करत आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की तुमच्यासारखा चेहरा जर ठाणे लोकसभेला सद्यस्थितीत मिळाला तर राजकारणामध्ये जी गढूळ परिस्थिती निर्माण झालेली आहे तर त्यामध्ये थोडासा आम्हाला आशेचा किरण दिसत आहे. एक पॉझिटिव्ह मेसेज
देण्याचा प्रयत्न सुद्धा तुमच्या उमेदवारीतून होऊ शकतो आणि राजकारणामध्ये याचे दूरगामी परिणाम सुद्धा होऊ शकतात. आणि आदरणीय शिंदे साहेबांनी जर हा निर्णय घेतला तर पक्ष बळकट करण्यासाठी हा एका निर्णयामुळे बऱ्याचशा मतदारसंघामध्ये त्यांना फायदा होऊ शकतो की ठाण्यासारख्या लोकसभेमध्ये एका नवीन चेहऱ्याला संधी दिली. गेल्या 10 ते 12 वर्षांपासून आपण ठाणे शहरामध्ये वैद्यकीय व्यावसायिक म्हणून कार्यरत आहोत. या 10-12 वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक गोरगरीब गरजू रुग्णांना आपण मोफत वैद्यकीय सुविधा दिलेल्या आहेत. त्याच पद्धतीने कोविड कालावधीमध्ये देखील अनेक रुग्णांना आपण पुढे येऊन मदत केलेली आहे. या सगळ्याचा थेट परिणाम हा ठाणे लोकसभा विधानसभा मतदारसंघावर होऊ शकतो आणि अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःहून पुढे येऊन आपल्याला तुम्ही जर ठाणे लोकसभा मतदारसंघ लढवला तर निश्चितपणे आम्ही तुमच्यासाठी पक्षभेद विसरून काम करू असं सांगितलं असल्याचं डॉक्टर अमोल गीते सांगतात. पारदर्शीपणे एका तरुण उमेदवाराला संधी दिली हा एक पॉझिटिव्ह मेसेज सगळीकडे जाऊ शकतो. त्यामुळे सगळेजण सर्वच लोकप्रतिनिधी मनापासून खुश आहेत आणि त्यांनी मला खरोखरच फोन करून माझं अभिनंदन केलं की ते बोलले नाव तुमचं चर्चेत येऊन आणि तुम्हाला उमेदवारी मिळाली तर आम्हाला अजून आनंद वाटेल. आणि तुम्हाला लोकांना मी या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो की कोरोनाचा काळ होता. कोरोनाच्या काळामध्ये बिकट परिस्थिती होती आणि त्या काळामध्ये सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण जी आरोग्य सेवा दिलेली आहे, नंतर कोविड वॅक्सिनेशनच्या काळामध्ये आपण वेगवेगळ्या प्रभागामध्ये जाऊन लोकांना वॅक्सिनेशन देण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे सर्वच पक्षातील लोकप्रतिनिधींसोबत एक स्नेहाचे संबंध, जिव्हाळ्याचे संबंध तयार झालेले आहेत. आणि या सगळ्यांचं म्हणणं आहे की डॉक्टर आम्ही पक्ष विसरू परंतु तुमच्यासाठी काम करू. प्रचारामध्ये आम्ही मैदानात तुमच्या बरोबर उतरू आणि तुम्हाला विजयी करण्यासाठी मदत करू. आणि अशा प्रकारचं प्रेम आणि स्नेहाचे संबंध असल्यामुळे मला विश्वास आहे की मला जर उमेदवारी दिली तर प्रचंड मताधिक्याने निवडून येईन, यामध्ये काही शंका नाही. त्यामुळे आदरणीय मुख्यमंत्र्यांना माझी कळकळून विनंती असेल की जर खरोखरच नवीन उमेदवार तुम्हाला द्यायचा आहे तर माझ्या नावाचा निश्चितच विचार करावा. ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या अनेक दिग्गजांची नावं चर्चेत आहेत. अशातच डॉक्टर अमोल गीते यांनी उमेदवारीवर दावा केल्याने ठाणे लोकसभा मतदारसंघातली चुरस आणखी वाढली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या.
अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. वैशाली दरेकर या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कल्याणच्या लोकसभेच्या उमेदवार असणार आहेत. आज शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये वैशाली दरेकरांचं नाव कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी जाहीर केलं. यापुढे आता श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर ही लढत या ठिकाणी होणार आहे हे यामुळे स्पष्ट झालं आहे. वैशाली दरेकर यांच्यासह हातकणंगले येथून सत्यजित पाटील, त्याचप्रमाणे पालघर येथून भारती कांबडी आणि जळगाव येथून करण पवार यांची उमेदवारी देखील आज उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा गेले 10 वर्ष श्रीकांत शिंदे यांच्या ताब्यात आहे. गेले 10 वर्ष ते या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे या ठिकाणी कुठला उमेदवार देतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. आजच्या पत्रकार परिषदेत वैशाली दरेकर यांचं नाव जाहीर करून उद्धव ठाकरे यांनी हा सस्पेन्स तोडला आहे. एकीकडे वैशाली दरेकर यांचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने आज कल्याणसाठी जाहीर केलेलं असताना दुसरीकडे ठाणे लोकसभा मतदारसंघाचं काय असा प्रश्न नागरिकांना आता पडला आहे. कारण अद्यापही या मतदारसंघामध्ये नेमकी निवडणूक लढवणार कोण या संदर्भात मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट या दोनही गटांनी या जागेसाठी कमालीची आग्रही भूमिका घेतलेली आहे. शिवसेनेचं ठाणे लोकसभा मतदारसंघ हे नाक आहे. शिवसेनेचे ठाण्याची शिवसेना हे समीकरण आहे. अशा वेळेस ही जागा कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीला देता येणार नाही अशी भूमिका शिवसेनेची आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने देखील या मतदारसंघासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात आग्रही भूमिका घेतलेली आहे. या पार्श्वभूमीवर या लोकसभा मतदारसंघाचा प्रतिनिधित्व कोण करणार, उमेदवार कोण असेल या संदर्भात आता मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आलं आहे. आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, त्याचप्रमाणे माजी खासदार संजीव नाईक आणि श्री नरेश म्हस्के या चौघांची नावं आघाडीवर आहेत. या संदर्भात मुळात हा मतदारसंघ जातो कुणाकडे आणि जर गेला तर मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात हे पाहणं अतिशय औत्सुक्याचं ठरणार आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.